नमस्कार मंडळी, कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण थोडीशी आगळीवेगळी रेसिपी बनवतोय। डायरेक्टली स्टार्ट केली मी इथे। त्यासाठी एकदम बारीक चिरलेला कांदा घेतला, बारीक म्हणजे उभा लांब पातळ कांदा चिरून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या बारीक करून टाकल्या, म्हणजे बारीक चिरून। खूप सारी कोथिंबीर घालायची, बेसन पीठ घालायचं। मी ते अर्धी वाटी बेसन पीठ घातले। आता तुमचे माणसं किती यावर तुम्ही डिपेंड असताना बेसन पीठ घालू शकता। 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे जर 1 वाटी बेसन पीठ असेल तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ। मी इथे पाऊण वाटी म्हणजे अर्धी वाटीच्या थोडंसं वरती बेसन पीठ होतं, तर मी 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय। चवीनुसार मीठ टाकायचं। त्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं। हिरवी मिरची पण घातलेली आहे, लाल तिखट अगदी मापात घालायचं। थोडीशी हळद घालायची, ओवा घालायचा, थोडेसे जिरे घालायचे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आता तुम्हाला वाटत असेल हे पाहून की मी भजे बनवते आहे, मी भज्यासारखाच एक वेगळा प्रकार बनवते। तुम्हाला जेव्हा माझं म्हणजे बॅटर तयार होईल किंवा माझी पुढची प्रोसेस तयार होईल तेव्हा तुम्ही नक्कीच कळेल। तर आता अशा पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं। अगदी पातळ बॅटर हे बिलकुल बनवायचं नाही आहे, अगदी घट्टसर हे बॅटर राहिलं पाहिजे। तर हे बॅटर तयार झाल्यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर सोडा घालायचं। आता एक मिक्सरचं भांडं घेतलं, आपण त्यासोबत लागणारी चटणी इथे बनवतोय। कोथिंबीर घेतली, थोडासा पुदिना घेतला, लसूण घालायचा, अद्रक लसूण हे घातल्यानंतर यामध्ये थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 2 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि लिंबाचा रस इथे घालायचा। आता आपण याला बारीक करून घेऊया, अगदी चटणीसारखं पातळ वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊया। आधी कोरडं वाटण केलं, त्यानंतर त्यात पाणी घातलं आणि पातळ चटणी अशी तयार करून घेतली। पुदिन्याची चटणी जी आहे ती आपली इथे रेडी झालेली आहे। आता हे जे बॅटर आहे रेडी झाले। ब्रेड्स घ्यायचे, कोणतेही मिल्क ब्रेड घेऊ शकता, गोड किंवा गोड नसलेले ब्रेड तुम्ही घेऊ शकता। काठ काढून घ्यायचे, अशा पद्धतीने ब्रेड लाटायचा। त्यानंतर त्याला छान अशी चटणी लावायची सगळीकडनं, पुदिन्याची जी आपण चटणी तयार केलेली आहे। जास्तही लावायची नाही, ब्रेड जास्त ओला व्हायला नको। त्यानंतर चीज घातले मी यामध्ये, जर तुमच्याकडे मोझरेला चीज असेल तर ते घाला, नसेल तर आपलं जे क्यूब भेटतं ते इथे किसून घालायचं आणि अशा पद्धतीने याचा रोल करायचा। आता हा रोल यामध्ये डुबवायचा म्हणा किंवा त्याला ते हे लावायचं, आपण जे बॅटर तयार केलं ते अशा पद्धतीने लावून घ्यायचं। आपला रोल जो आहे तो तयार झालेला आहे। आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं अगोदरच, हे जे रोल आहे ते आपण यामध्ये घालून घेऊयात। डीप फ्राय करा किंवा डीपच फ्राय करावे लागतील आपल्याला, कारण बेसन पीठ आपण पातळ केलेलं आहे यामध्ये। अशा पद्धतीने मस्त डीप फ्राय करून घ्यायचे आहे आणि यावरती थोडंसं तेल टाकत राहायचं। याला आता थोडंसं हलकासा सोनेरी कलर आला खालून, याला खालीवरती करायचं, म्हणजे त्याची जागा बदलायची आहे। आणि अशाच पद्धतीने गोल्डन ब्राउन झाले की आपण हे ब्रेड रोल काढून घेणार आहोत। तुम्हाला जर चटणी बनवायची नसेल तर तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता, पण आतमध्ये चटणी खूप छान लागते त्यासोबत, त्यामुळे चटणी अवश्य बनवा। आपले ब्रेड रोल जे आहे ते आपले तयार झालेले आहेत। थोडीशी आगळीवेगळी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। कधी तुम्ही, म्हणजे मला तरी नाही वाटत या आधी कधी तुम्ही ट्राय केली असेल। ब्रेड वडा तुम्ही नक्कीच खाल्ला असेल, पण त्यापेक्षा ही रेसिपी अगदी वेगळी आहे आणि चवीलाही अगदी वेगळी लागते। तर आपले जे वडे आहेत, वडे म्हणा किंवा ब्रेड रोल म्हणा, ते जे तयार झालेले आहेत। आता आपण इथे याला काढून घेऊया छान असे ब्राऊन झाल्यानंतर। दोन्ही साईडने छान तळून द्यायच्या। याला कांद्यामुळे छान क्रिस्पीपणा येतो आणि यातून जी चटणी किंवा चीज असतं, चीज छान मेल्ट होतं यातलं, मस्त असे ब्रेड वडे बनून तयार होतात। चला, तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी काही याचा फोटो वगैरे काढला नाही, त्यामुळे डायरेक्ट शेअर केली आहे। आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।